आता बघूयात मुंबईसह उपनगरात नेमकं काय घडतंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ। यात्रेला वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादन भूवाटप धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। 200 चौरस किलोमीटर क्षेत्रावरती होणार नवनगर विस्तार। जागा मालकांसाठी 22.5% जमीन परतावा धोरण असणार। राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्यासंदर्भात हालचाली सुरू। राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव पाठवल्याची माहिती। मुंबई पोलिसांकडून बनावट पोस्टल तिकीट छापणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे। 27 लाख रुपये किमतीचे बनावट कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। अनेक बँक खात्यांमधून 7 ते 8 कोटी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार देखील उघडकीस आले आहेत। वक्फ बोर्डाची माझगावच्या नारियलवाडी मशीद ट्रस्टला 20 वर्षांच्या हिशोबातील तफावतीची नोटीस। मात्र ही संस्था वक्फ ट्रस्ट नाहीये। नारियलवाडी मशीद आणि कब्रिस्तान ट्रस्टचं स्पष्टीकरण। मुंबईच्या वरळी सीलिंगवरती आज CISFच्या कोस्टल सायक्लोथॉनचं प्रदर्शन। गेटवे ऑफ इंडिया आवारामध्ये आज संध्याकाळी कार्यक्रम पार पडणार। देशभरातील 25 प्रमुख मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये ई-पॅन्ट्री फूड बुकिंग सेवा सुरू केली जाणार। IRCTCच्या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता ट्रेनमध्ये त्यांच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे। चेक बाउन्स प्रकरणी सरेंडर झालेल्या राजपाल यादवला सोनू सूदची मदत। 2010 मधील प्रकरणात 5 कोटींचे कर्ज फेडण्यास राजपाल यादव असमर्थ। कठीण काळात राजपाल यादवला मदत करण्याचं सोनू सूदचं आवाहन। आता न्यूज टॉप 9 मध्ये पुणे जिल्ह्यातल्या बातम्या बघूयात। पुण्यातील पुरंदर विमानतळासाठी 6000 कोटी रुपये कर्ज हुडकोकडून घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता। विशेष प्राधिकरण समिती स्थापन देखील करण्यात आल्याची माहिती समोर। राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीनं कृती दल स्थापन। कृषी विभागाचे संचालक रक्षक नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्य दल काम करणार।